पौर्णिमा या कालावधीमध्ये हे जे शाकंभरी नवरात्र महोत्सव जो आहे ह्या कालावधीमध्ये संपन्न होतो. आपले शारदीय नवरात्र आहे, वासंतिक नवरात्र आहे, हे प्रतिपदेपासून दशमी पर्यंत, नवमी पर्यंत नवरात्र असतात. पण हे जे नवरात्र आहे ते अष्टमीला सुरुवात होते आणि पौर्णिमेला त्याची सांगता होते. मग या नवरात्राचं महत्व काय आहे, महात्म्य काय आहे? हे नवरात्र जो कोणी ह्या नवरात्रामध्ये उपासना करत तर त्याची फलश्रुती काय आहे ते आपण एक सद्गुरू अप्पा महाराजांच्या आज्ञेने आज एक शाकंभरी पौर्णिमेचं आख्यान इथे आपण श्रवण करणार आहोत आणि नंतर मग आरती महाप्रसाद संपन्न होईल. विद्युत्ताम समप्रभां मृगपते स्कंदस्थितां भीषणां कन्याभिकरबालकेट विलसद्दस्ताभिरासेवितां हस्तैश्रकरगदासिकेट विशिकां शापं गुणन्तर्जनीं बिभ्राणामनलात्मिकां शशिधरां दुर्गां त्रिनेत्रां भजे. दुर्गा माता की जय. ये ग रेणुकाई ओम नमो नारायणाय सिद्धपुरुषाय ब्रह्मीभूत योगिराज हंसतीर्थ स्वामी महाराजाय नमो नमः. जायचं तुला ज्यावेळेस नैमिष अरण्यामध्ये 88,000 चालू आहे शौनकादी ऋषी बसलेले. कलियुग आरंभ झालेला आहे आणि ह्या कलियुगामध्ये तरुण जाण्यासाठी, ह्या कलियुगाच्या प्रभावापासून दूर होण्यासाठी, सत्सद विवेक बुद्धी प्राप्त होण्यासाठी आता काय करावं हे चिंतन चाललेलं आहे. आणि हे चिंतन चालत असतानाच महर्षी वेद व्यास यांचे शिष्य सूत महर्षींचं आगमन झालेलं आहे. सद्गुरुनाथ महाराज की आनंदमानंदकर प्रसन्नम ज्ञानस्वरूपम निजबोधरूपम
इंद्रमेढ्यं भवरोगवैद्यं श्रीमद्गुरुं नित्यमहं नमामि सद्गुरुनाथ महाराज. आणि महर्षींना बघितल्यानंतर सगळे ऋषी उभे राहिले, नमस्कार केलाय, दंडवत केलाय आणि बसण्यासाठी आसन केलाय. अर्घ्यपाद्य पूजा झालेली. आणि शौनकादी ऋषींनी नमस्कार केलाय महर्षी आणि प्रश्न केलाय. सद्गुरु आल्यानंतर आपल्या जीवनामध्ये सद्गुरूंचं स्थान किती अनन्य साधारण आहे हे यातून आपल्याला लक्षात येईल. ज्याप्रमाणे शौनकादी ऋषी चिंताक्रांत बसलेले असताना सूत महर्षींचं आगमन झालं, नमस्कार केलाय आणि ज्यावेळेस ते आल्यानंतर तिथलं जे चैतन्य आहे, जे वातावरण आहे, जे चैतन्यमय झालंय आणि आनंददायी झालेलं आहे. म्हणून आनंदमानंद कर प्रसन्नम. सद्गुरूंना काय म्हणलंय? आनंद म्हणलंय. सद्गुरूंना उपमा आनंदाची दिली आहे, ज्ञानाची दिली आहे. आणि शौनकादी ऋषींनी प्रश्न केलाय महर्षी सूत महर्षींना की आता हे कलियुग आरंभ झालेला आहे आणि या कलियुगातून अनेक जीवांचा उद्धार करण्यासाठी आम्ही काय करावं? शौनकादी ऋषींनी स्वतःपुरता प्रश्न केलेला नसून अनेक जीवांचं तिथे वर्णन केले. म्हणजे या पृथ्वीवरती जे जन्माला जीव